रंगदेवता आणि जमलेला माझ्या सर्व माय बाप जनतेच्या विचारणे सर्वप्रथम नतमस्तक होऊन वैकुंठाने परमात्मा प्रभूने कृपेने सकल
भगवंताच्या आशीर्वादाने आणि परशुरामाच्या ह्या पावनभूमीमध्ये देवाचे गोष्टी दैवतारवाडी प्रतिवर्षाप्रमाणे यांचाही सत्संग महापुरुष आयोजित करून हा दोन भगवंताची आणि जमलेल्या मायबाप आचार्य यांची सेवा मला सुसरलेली त्याबद्दल दैवतारवाडी देवाच्या गोष्टी त्यांच्या मनावर आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला विशेष आभार लाभले मोर्यापीठ यांच्या ग्रुप त्यांच्या मनावर आभार मानतो. परममित्र राजेश चव्हाण यांनी मला फोनवर संपर्क साधला. तसेच आमचे परममित्र राघव यांच्या मनावर आभार मानतो. सभेला मायबाप आचार्य त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय. सिंधुदुर्ग माझा जिल्हा, सिंधुदुर्ग माझा जिल्हा, मालवण माझा जिल्हा, देवघर माझा तालुका, दुर्गेशाचा वारसा, खरे घरी तास माझी होती, 4 वडाची गाडी वडाची वाडी, भोरे माझे गाव सर्वांच्या नतमस्तक होतोय आणि भगवंताच्या सेवेला सुरुवात होत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद. माऊली थोडा आवाज करा. साऊंड अप्रतिम आहे. साऊंडवाल्यांसाठी त्या जोरदार टाळ्या म्हणतात. काय हा खेळ तुमच्यावरतीच आहे. हॅलो, कारण सतत एप्रिल महिना आणि 1 तारीखपासून जवळजवळ खाल्लेलं पचत नाही. हॅलो, हा ओके. हा हा बघा. वंदन करतो तुम्हा, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद द्यावा. तुझे गुण गाया, वंदन माझे माता पित्याना, वंदन माझे गुरु चरणाला, वंदन माझे ऋषिक जनाला.
धन्यवाद. थोडा ओरडचा आवाज वाढवा. धन्यवाद मायबा भजनशील हो. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. भगवंतांनी निर्माण केली माता. एका व्हॅलेंटीचा फरक आहे. जिच्या उदरातून जन्म होत होती माता आणि जिच्यामध्ये असं होणारी ती माती, या दोन गोष्टींचा सन्मान केला पाहिजे नाही का. कारण सध्या बघा लाडक्या बहिणी का नर्वस आहात बहिणीनं तुम्ही. भावान सुरुवात केला ना देव. इलो हप्तो इलो ना हप्तो इलो सगळं आता महिला वर्गांसाठीचा. जवळजवळ एसटी मध्ये फुकटच 50% आरक्षण दिलेला. टीव्ही वरती पण 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत सगळ्या महिलांसाठीचा. सगळे सिरियल महिलांसाठी, ऍड महिलांसाठी, शॅम्पू महिलांसाठी, फेअर अँड लवली महिलांसाठी, सगळे सिरियलच महिलांसाठी. पुरुषांका काय 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत याकचा. एसी कार्ड लगाव खोजली भगाव, एकच ऍडा पुरुषांसाठी. देवळात पण बघा, मंदिरात गेलात तरी बघा. आता सिद्धिविनायकला जा, शिर्डीला जा, मंदिरात पण लिहिलेलं आहे महिलांच्याच नावाने असतं. पूजा, अर्चना, आरती, साधना सगळ्या महिलांच्याच नावाने आहे. पुरुषांना काय आहे? एकच आहे, घंटा. कुणी पण वाजवा. असो, या ठिकाणी भजनाच्या सुरुवातीला सांगू इच्छितो, कुवारी मुली कमी आहेत पण आहेत. मुलीने सांगतो, मुलीनो कुवारी मुलींना सांगू इच्छितो, काळ बदलत चाललाय. काळ बदलत चाललाय. कुवारी मुलीने सांगू इच्छितो, मुलीनो समाजामध्ये वावरताना तुम्ही पावडर कितीही लावू नका या मताचा मी नाही. समाजामध्ये वावरताना पावडर तुम्ही कितीही लावू नका या मताचा मी नाही. घरामध्ये तुम्हाला स्वयंपाक किती येतो हेही विचारणार नाही. शेतामध्ये जाऊन तुम्ही काम किती करता हे विचारणार नाही. मात्र एक काम करा, समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मान खाली जाणार नाही असं मात्र वागू नका. 7 जन्माची नाही तुमची ठरली म्हणून समजा. हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय बहिणीनो, वसई गावामध्ये 3 ते 4 वर्षापूर्वी श्रद्धा वालकर नावाच्या मुलीचे 36 तुकडे करण्यात आले होते. मला पण एक मुलगी आहे, मला एक मुलगी असं काय वाचलं ना की अंगार काटा उभा राहतो. सध्या काळ बदलत चाललाय. सध्या मोबाईलचा बुवा काळ आलाय नाही का. काय आय लव्ह यू. आता सध्या गप होतो. अशी पप्पी पिलेली ना, ए सचिन ज्यूस प्यायला येणार रे. हे राम जगन्नाथ प्रेमानंद में क्या हुआ, नल में पानी है पॉवर वो रमचा भूल गया. गोल्डन मॅन माणूसच होण्यासारखं होतो.
जवळजवळ 10 वर्ष बायकोवर प्रेम नाही केलं, एवढा विचार केलेलो. आज त्या जो प्रेम केलं ना त्याचे पांग फेडणार गो. आज पांग फेडणार गो बघा तुम्ही. असो मोबाईलचा काळ आलेला आहे बघा. सगळे मोबाईल मध्येच असतात तुटलेले, लहानांपासून मोठ्यापर्यंत. पण हाय इथे पण बरं आहे नेट. हा पण तो पबजी गँग ची खतरनाक गँग. पबजी तो पबजी गँग बाबा तुका पबजी गँग हे नाही राजा. खरोखर तुमचा हात जोडतोय मी. अहो हय तरी ठीक आहे, हय तरी खायच्या तरी झाड्या बिडाच्या का मुळात जा, आंब्याच्या मुळात नाही तर फणसाच्या मुळात तरी जाऊन खेळती. पण आमच्या मुंबई दिव्यात एक पोरगो पबजी खेळायचो. त्याला घरातले ना गाळी घालायचो, सांग सकाळ गाळी घालायचो. तो पबजी काय सोडायचो नाही आणि मोबाईल काय खाली ठेवायचो नाही. तर एक दिवशी ना डोका लावला, डोका लढवला. रोज चिंपाड भरायचो आणि सार्वजनिक संडासमध्ये जाऊन पबजी खेळायचो. काही कोण रोखणार नाही, विचारणार नाही त्याला. दुपारचा आणि कोण बघता हो. बरं तो गेम कसो राजा बोलून खेळवता नाही. मार 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 येता 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 ठोक 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 ठोक. बरोबर की नाही? सत्य आहे ना? गंदे 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 8047 दे. आणि ह्यो खेळत होतो तोबा तोबा येता धोंडीच्या आडा धोंडीच्या आडा. आणि ह्यो आपलं कडी लावून संडास मध्ये पबजी घ्यायचा आणि बाजूच्या संडासात दुसरं ग्रस्त गेलं हो. त्याने चिंपाट ठेवला आणि कडी लावला फक्त आतून. इकडनं चालू केला नाही. इलोआ 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 बसता बसता मार ठोक ठोक. घरची वाट ठरला त्यांना. लय खतरनाक आहे. असा बंधून असला पाहिजे. या ठिकाणी ही 2 लेकरं बसलेली आहेत. वा 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 सुंदर गोंडस आहेत. मी पण असंच होतो लहान असताना बाबा. नाही हेच नाव काय? अनुराग. तुझ्यासारखा होतो रे. गाल गुडगुटीत होते असे एकदम टवके गाल होते लहान असताना. आईच्या मैत्रिणी यायचो, आईच्या मैत्रिणी यायच्या, गाल वाढायच्या, पप्पी घ्यायचे आणि म्हणायचे पेडणेकरणी तुझा पोरगा किती सुंदर आहे, किती गोंडस आहे, किती गुणी आहे. हो म्हणता गुणी घेऊन जावा 4 दिवस. मग तुमका माहिती पडत काय गुण होते त्याचे लहान असताना. कारण आईचं प्रत्येकाचं वेगळं म्हणणं असतं. लहान असताना आई वडील खूप लाड करतात. आणि त्या 1 जानेवारीला माझ्या घरी हळदी कुंकू होता हो. हळदी कुंकू जवळजवळ माझ्या मैत्रिणीच्या ना 20-25 मिसेसच्या मैत्रिणी आल्या होत्या माघारणीच्या हळदी कुंकाला. तर ती माझी माघारी बोलायची ह्या ना त्या ना ह्या ना. मी आपलं जायचो फटकन घेऊन येतो, जायचो फटकन घेऊन यायचो. फक्त त्यातली एक मैत्रीण बोलली आहे माघारणीची माझ्या, पेडणेकरणी तुझा नवरा किती छान आहे ग. पण माझी बायको अशी बोलली नाही 2 दिवस घेऊन जा म्हणून. कारण हसलं पाहिजे. हसल्याने ब्लड सर्क्युलर होतं. डॉक्टर पण सांगतात हसा, हसलं पाहिजे. हसल्याने मनुष्याचं आयुष्य वाढतं. असा त्याच्यातनं टाळ्या पण मारा, त्याच्यातनं कोणाक वाटला तर खिशात पण हात घाला. आय लव्ह यू. असो हॅलो तो बस ना. सुरुवात करूया. थोडा टॉनिक दिलाय ना हसण्याचा. कारण असं भजन म्हटलं की काय हो, नवविधा भक्तीमध्ये श्रवणी भक्ती श्रेष्ठ आहे आणि ते तुम्ही करताय. आम्ही दोन्ही बुवा भजन संपलं की पॉकेट घेऊन जाणार. नवविधा भक्तीमध्ये श्रवणी भक्ती श्रेष्ठ आहे आणि त्या तुम्ही करताय. म्हणजे ज्ञानारसीला पाया तुका झाल्याची कळस, ज्ञानारसीला पाया तुका झाल्याची कळस, तुझ्याही तुझ्या पाशी बरं जागा चुकलाच. कारण थोर संतांच्या पदस्पर्शाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने या भूमीचा कन्नाकन पवित्र झालेला आहे त्या राज्यातल्या पण माणसावर. काळ बदलत चाललाय बंधनो, काळ बदलत चाललाय. हे बाबा बाबा तुमच्या वेळेचा काळ. आता माझा 1975 जन्म आहे. जवळजवळ दुष्काळात जन्म झालो माझं. यांच्या वेळी भले अनपड होते लोक, शिक्षण कमी होता, अनपड होते बरोबर ना. तुमच्या काळात अनपड होते पण जजमेंटशीर होते. पहिलं पोरगो दुसरीत गेलो की दुसरं पोरगो पहिलीत गेलो. जजमेंट
पहिलं पोरग तिसरीत गेलो की तिसरं पोरग पहिलीत बसलो. जजमेंट भारी होती. पहिल्या पोरग्याची दप्तर आहे का, पहिल्या पोरग्याचे कपडे आहे का, पहिल्या पोरग्याची पुस्तक आहे का, लाईनीत मिळायची. आता नाही, आता पहिलं पोरग 10वीत तर दुसरा बेबला पहिली. म्हणजे हे काय अंतर. म्हणून बंधूंनो, पहिला काळ खूप सुखी होता. आता आम्ही दुष्काळ जन्म, आमचा बुवांचा पण दुष्काळ जन्म काढलेला आहे. कारण दुष्काळ त्या आत्ताच्या पिढीला दुष्काळ काय माहिती नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. मातृदेवभाव ते पितृदेवभाव, आई वडिलांशिवाय या दुनियेत श्रेष्ठ कोण नाही. म्हणून म्हणतोय
धनी ग मम गम गई राधा एक मीरा राधा एक मीरा दोनों ने श्याम को अंतर जा दोनों में राधा राधा धनी ग मम गम गई धनी ग धनी धन धनी धनी रे 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 राम धनी जय जय राम जय जय राम